परळीमध्ये आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। आमदार सुरेश धस यांच्या गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी अडवलाय। परळीची बदनामी केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय, ज्या ठिकाणी सुरेश धस हे परळी दौऱ्यावर असताना परळीमध्ये परळीची बदनामी केल्याचा आंदोलकांनी आरोप करत त्या ठिकाणी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। ज्या प्रकारचं राजकारण बीडमध्ये मागच्या तब्बल 2 महिन्यांपासून सुरू आहे, त्यामध्ये आता सुरेश धस यांनी खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांची मालिका कायम चालू ठेवली आणि त्यानंतर आता परळीमध्ये सुरेश धस आल्याच्यानंतर सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। परळीची बदनामी केल्याचा यावेळी आंदोलकांनी आरोप केला। धन्यवाद। ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडले। उदय, खरं तर आपण मागच्या 2-3 महिन्यांपासून बीडमधला जो राजकीय इतिहास सध्या पाहतोय, ज्या प्रकारच्या घडामोडी बीडमध्ये घडतायत, धनंजय मुंडे यांच्यावरती आरोपांची मालिका सुरेश धस यांनी सुरू ठेवली आणि आता त्यानंतर परळीमध्ये या परळी दौऱ्यावर असताना सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। काय घडते नेमकं बीडमध्ये सध्या? नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर सुरेश धस हे साधारणतः 2 तासापूर्वी परळी शहरात दाखल झाले होते। या ठिकाणी त्यांनी सर्वात आधी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर जे राजस्थानी पतसंस्थेचे ठेवीदार आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सुरेश धस हे विद्यानगर भाग जो आहे परळीतला त्या ठिकाणी जात होते आणि त्यांचा ताफा रस्त्यावर आलेला असतानाच अचानकपणे काही परळीचे जे लोक होते ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवले। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील केली। सुरेश धस मुर्दाबादच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। तसेच सुरेश धस यांनी परळीची बदनामी केल्याचा देखील आरोप हे लोक करत आहेत आणि आता या ठिकाणी जे पोलीस होते बंदोबस्ताला, त्यांनी तातडीने या सर्व आंदोलकांना बाजूला घेतला आहे। यानंतर सुरेश धस यांचा ताफा जो पतसंस्थेचे ठेवीदार थांबले होते त्या तिकडे रवाना झाला असून सुरेश धस हे आता ठेवीदारांचं म्हणणं ऐकून घेत असले तरी दुसरीकडे मात्र ही जी घोषणाबाजी आहे ती सुरूच आहे अद्यापपर्यंत। या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय, परंतु सुरेश धस यांच्या या दौऱ्यादरम्यान ही जी घटना घडली आहे त्यावरून गेल्या काही दिवसापासून जे राजकारण सुरू आहे, जे आरोप काय घडामोडी घडतायत त्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेत राहू। उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।